हॅलो गाईज. मी आज फर्स्ट टाईम कॅमेऱ्याच्या समोर आली आहे. बट म्हटलं की आज चला माझं थोडंसं फार्मसीचं जे ज्ञान आहे ते थोडंसं देऊया. म्हणजे जे आपल्याला रेग्युलर बेसवरती गोळ्या लागतात त्या गोळ्या म्हटलं सजेस्ट करावं. मला खूप जणं म्हणजे असं म्हणजे घरातले फॅमिली मेंबर्स कॉल करणार, अरे यार सर्दी झाली, मला सांग ना कुठली गोळी घेऊ, सर्दी कमी नाही झाली कुठली अँटीबायोटिक घेऊ का. सो मला वाटतं की ह्या रेग्युलरच्या गोळ्या आहेत ना त्या आपल्याला माहिती हव्यात. खूप लोकांना माहितीही असेल, मेडिकलवाला सजेस्ट करतो देतो, बट आपल्यालाही त्याचं नॉलेज पाहिजे की ती का घेत आहेत आणि ॲक्च्युअलमध्ये गरज आहे का, किंवा घरातले उपाय करून आपल्याला गोळ्या कंट्रोल होत असतील म्हणजे न खाण्याची गरज पडत असेल. सो ओके ना, सो का गोळी खावी आपण. सो मी स्वतः फार्मसीत असून मी गोळ्यांना अवॉइड करते. म्हणजे मी स्वतः म्हणजे आता बोलतात ना आपलं वय आहे मोठं तर आपण खातो. मी केशोसाठी तर खूप अवॉइड करते. जर त्याला सर्दी झाली तर मी ओव्याची धुरी देते किंवा काही असं घरातले जे उपाय असतील ना ते करायचा प्रयत्न करते. विक्स वेपर रब लावणार, जो बेबी रबवाला येतो ना तो वाला यूज करते. सो म्हटलं की थोडंसं म्हणजे मला जॉब सोडून मी आता 1.5 वर्ष झाले. म्हणजे हा पोटात असताना 5व्या महिन्यानंतर मी जॉब करणं बंद केलं. म्हणजे तेही काही कारण होतं. मला म्हणजे हॉस्पिटलमध्ये मला ॲडमिट केलं गेल्यामुळे मी जॉब करू शकले नाही. नंतर डॉक्टर सांगितलं की अजिबात जॉब करायचा नाही आहे तुम्ही. जेवढं तुम्ही रेस्ट करा तेवढं चांगलं आहे. म्हणून मग मी आफ्टर 5th मंथ म्हणजे त्याचा तो 5व्या महिना पोटात होता ना तेव्हा 5वा महिना चालू होता. त्याच्यानंतर मी जॉब बंद केला. तरी पण मी जॉब छान केला आहे, म्हणजे कंटिन्यू जॉब केला आहे. काही असं प्रॉब्लेम नव्हता आणि मी कॉन्फिडन्स नाही सांगू शकते की मला बऱ्यापैकी चांगलं नॉलेज आहे फार्मसीचं. तुम्ही मला काहीही विचारा, जर तुम्हाला काही डाऊट असेल तर स्पेशली मी तुमच्यासाठी एखादी व्हिडिओ वगैरे बनवून देईन. ॲक्च्युली खूप गरम होतं आहे. मी बोलतात ना मागचा आवाज येऊ नये किंवा थोडंसं हे व्हावं म्हणून मागचा फॅन चालू ठेवला आणि इकडचा वरचा फॅन बंद केला, बिकॉज इथे केशव झोपला आहे म्हणून. सो नॉर्मली कोणाला ताप आला तर बोलतात ना कोरोनानंतर सगळ्यांनी डोलो 650 इतकं खाल्लं आहे की गोळ्या समजून खातात. म्हणजे नॉर्मली आपण बोलतात ना लिमिटेडच्या गोळ्या खातो तसे ते डोलो 650 खाल्लं गेलं आहे. बट मला वाटतं की डोलो 650 ही फक्त आणि फक्त जर तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये फीवर आहे, जर तुम्हाला ताप असं वाटतं की आहे बाबा डोळे गरम होत आहेत, बट ताप आहे असं आहे का कन्फर्म तुम्हाला, तुम्ही टेम्परेचर मशीनमध्ये चेक करा ना. आणि जर ताप आला 99च्या अबव किंवा 100च्या अबव आलं तर तुम्ही डोलो एक खाल्ली. जर तुमच्या एका डोलोवर तुम्हाला ताप कमी झाला असेल तर तुम्ही सेकंड डोलो नका घेऊ ना. बिकॉज तो ताप तुम्हाला मे बी थोडंसं वर्कलोडमुळे आला असेल किंवा थोडंसं असं दाखवलं असेल, बट तो ॲक्च्युअलमध्ये ताप आहे असं नाही आहे. जर डोलो खाऊन तुमच्या अंगातलं पेन किंवा काही इन्फ्लेमेशन असेल ते कमी झालं असेल तर चांगली गोष्ट आहे ना. सो नका खाऊ जर एका डोलोवर तुमचं काम होत असेल तर. डोलो 650 किंवा कालपोल 500 आहे. मी तुम्हाला ह्या सगळ्या गोळ्या थोडेसे मी सजेस्ट करीन आणि त्याचे मी फोटो तुम्हाला दाखवीन. म्हणजे मी ट्राय करीन. सो त्या सगळ्या गोळ्या आहेत. मोस्टली डोलो 650 मीही खाते. मला ॲक्च्युली मायग्रेनचा खूप त्रास आहे. म्हणजे मी थोडंही आंबट खाल्लं की मला मायग्रेन होतो. थोडंही नाही जमत म्हणजे अजिबात नाही. किंवा माझी झोप पूर्ण झाली नाही किंवा बोलतात ना मी वेळेवरती जेवली नाही, तर माझा स्पेसिफिक टाईम आहे, मी त्या टायमाला ना ॲटलीस्ट एक घास खाते किंवा एक 2 घास खाऊन निघते. काहीतरी त्या वेळेला मी खाऊन निघते, बिकॉज मला माहिती आहे की मला त्रास होतो. माझं शरीर कसं हे मला माहिती असतं आणि प्रत्येकाला आपल्या शरीराबद्दल माहिती असावं असं मला वाटतं. सो प्रत्येकाने ना, जर तुम्हाला कुठला त्रास झाला आहे, समजा इन केस तुम्हाला ताप आला आहे किंवा तुम्हाला ॲसिडिटी होते, सो का झालं ॲसिडिटी, काय रिझन आहे, मी काय खाल्लं, हे तुम्ही ना 2 डेजमध्ये चेक करायला पाहिजे की मी का असं झालं. आणि जर तीच गोष्ट रिपीट तुम्ही पुन्हा केली तर तुम्हाला तो त्रास होणार. सो त्या गोष्टी अवॉइड करा. तर मी ना आंबट खाणं अवॉइड करते. बोलतात ना लिंबूचं लोणचं खाणं अवॉइड करते. आंब्याचं लोणचं मी खात नाही बिकॉज मला नाही जमत. सो मी कसं खाणार. जर मी खाल्लं तर मला डोकं दुखणार आणि माझं डोकं इतकं दुखतं की म्हणजे मी बोलतो ना माणसात नसते, मी सरळ झोपून जाते. मग मी थोडंसं गरम पाणी करून पिते. सो माझी ॲसिडिटी कमी होते आणि मग मला नाही कमी झालं. आता प्रेग्नेन्सीपासून कंप्लीट माझं मायग्रेनची गोळी बंद आहे, बिकॉज मी खाऊ शकत नाही मायग्रेनची गोळी. आणि प्रेग्नेन्सीमध्ये मला सो मलाही मायग्रेन आहे, पण माझी मायग्रेनची गोळी जी आहे त्याच्यामध्ये बोलतात ना नॅप्रॉक्सेन प्लस डोमपेडोन. डोमपेडोन प्रत्येकजण खात असावं, बिकॉज खूप लोकांना गाडी लागते, ट्रॅव्हलिंगमध्ये उलट्या होतात. सो ते लोक 1 तास आधी गोळी खाऊन निघतात. त्या गोळीचं नाव म्हणतात ना ओमिस्टॉप. त्याच्यामध्ये डोमपेडोन कंटेन आहे, जो की ओमिटिंग होऊ देत नाही. सो माझी जी गोळी आहे ना नॅप्राडी, म्हणजे मी मायग्रेनसाठी यूज करायची आता कंप्लीट बंद आहे. बोलतात ना आता ह्याला 11 महिने संपत आले, म्हणजे हा वर्षाचा होत आला आहे.
सो मी प्रेग्नेन्सीपासून म्हणजे आता पुन्हा वर्ष होऊन 2 वर्ष होतील मी कंप्लीट गोळी बंद आहे माझी मायग्रेनची, अजिबात खाल्ली नाही आहे. म्हणजे त्रासही झाला तर मी एखादी डोलो खाऊन शांत बसते, जर नाहीच कमी झाला तर 2 डोलो खाईन. पण आता मी आणि आता मी माझं जेवण व्यवस्थित ठेवल्यामुळे मला एवढा त्रास होत नाही आहे. जर झालं तर मग मी डोक्याला बांधून वगैरे करून खूप स्वतःला त्रास होतो मला. सो मी अवॉइड करते, मी आंबट खात नाही, वेळेवरती जेवते. खूप वेळा असं होतं की माझं कधी-कधी बोलतात ना ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे जेवण व्यवस्थित नाही झालं की माझं डोकं दुखतं. आता रिसेंटली आम्ही तिरुपतीला गेलो होतो ह्याचं दावा करण्यासाठी, तेव्हा तिथे जेवण पूर्ण आंबट मिळत होतं. सो आंबट खाऊन ना 2 दिवसानंतर माझं इतकं डोकं दुखायला लागलं, माझं मायग्रेन स्टार्ट झालं. सो तिथे मी एक डोलो खाल्ली आणि मी गरम पाणी कंटिन्यू पिलं. सो गरम पाण्याने काय होतं, आपलं जोही ॲसिडिटी आहे ना ते कमी होऊन जाते. सो नेक्स्ट मी गोळी एक सजेस्ट करते तुम्हाला कोल्डसाठी, म्हणजे सर्दीसाठी. मोस्टली सर्दीसाठी खूप लोकं ना सिट्रिजिन खातात. मला कळत नाही सिट्रिजिन का खाता तुम्ही लोकं? म्हणजे सर्दी झाली आहे, ही सिट्रिजिन गोळी आहे ना सर्दीसाठी. आणि इव्हन मेडिकलवालाही सुद्धा तुम्हाला सिट्रिजिन देऊन बोलतो की ही सर्दी की गोळी आहे. सिट्रिजिन ही सर्दीची गोळी नाही आहे. ती ॲलर्जीसाठी यूज केली जाते, जी की आपल्याला धुळीमुळे म्हणजे बोलतात ना असं वातावरणामुळे झालेली ॲलर्जी जी असते ना त्याच्यामुळे आपल्याला सिट्रिजिन गोळी देतात, जी की आपली सर्दी कमी होईल. आणि सिट्रिजनमुळे झोप येते. सो लोकं ती गोळी खाऊन झोप येईल म्हणून ती वापरतात, जे की खाऊ नये ॲक्च्युली सिट्रिजन गोळी कंटिन्यू. खूप बेकार आहे ती गोळी. बट लोकं खातात, म्हणजे खूप छान याचं झोप येते किंवा ते खाल्लं की सर्दी आमची लगेच कमी होते. असं काही नाही आहे. ती तुम्हाला एलर्जी होती म्हणून तुम्ही सिट्रिजन खाल्ल्यामुळे तुमचं बोलतात ना सर्दी कमी झाली. सर्दीसाठी स्पेसिफिकली गोळी चेस्ट अँड कोल्ड होती, जी आता बॅन झाली आहे. सिप्ला ब्रँडची होती ती, जेनरिकमध्ये ती गेली होती. आणि सोल्विन कोल्ड आहे, तीही चांगली आहे, तुम्ही तीही यूज करू शकता. सोल्विन कोल्ड. आणि जर तुम्हाला सर्दी कमी होत नसेल, तुम्ही एक दिवस समजा सोल्विन कोल्ड दिवसातून 2 वेळा घेतली असेल किंवा 1 वेळा घेतली, जर तुमची कमी नाही झाली तर तुम्ही ॲझी घेऊ शकता. ॲझी हे अँटीबायोटिक आहे, त्याच्यामध्ये ॲझिथ्रोमायसिन कंटेन आहे, जो तुम्ही यूज करू शकता ना. सो तुम्ही ॲझिथ्रोमायसिनचा कोर्स तुम्ही 3 दिवस करा किंवा 5 डेज करा. मोस्टली 3 दिवसाचा कोर्स असतो ॲझिथ्रोमायसिनचा, त्यात 250 येतं आणि 500 येतं. सो 500चा कोर्स तुम्ही सोल्विन कोर्सवर घेतला, सो तुमची सर्दी मस्त म्हणजे बोलतात ना तुम्ही नॉर्मल व्हाल 3 दिवसामध्ये, काहीही इश्यू होणार नाही. वाटलं तर थोडंसं ओवा वगैरे घ्या, नॉर्मल घरातले उपाय करा. विक्स वेपोरस त्याची वाफ घ्या, ते बेटर आहे. जर तुम्हाला अवॉइड करता येतं तर अवॉइड करावं. मी स्वतः फार्मसिस्ट असून तुम्हाला सांगते की गोळ्या अवॉइड करा. नका घेऊ माझ्याकडून तुम्ही गोळ्या, चालेल मला. पण असं करा की गोळ्या न खाता जर आपण बरे होत असतो तर खूप चांगले. ते गोळ्या खाऊन एक मोमेंटनंतर ना त्याची बोलतात ना की गोळ्यांची सवय होऊन ना ती गोळ्या एका मोमेंटनंतर आपल्या बॉडीवरती वर्कसुद्धा करत नाही. जसं की नॉर्मली बीपीचे पेशंट, शुगरचे पेशंट असतात ना, त्यांना 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर त्यांची गोळ्या चेंज होतात, बिकॉज तो टॅबलेटचा टॉलरन्स वाढतो. सो ती गोळी त्यांना वर्क करत नाही. सो लोकांना काय नाही, हे चल खाऊयात, गोळ्या आहेत ना, काही केलं तो जातही नाहीत. वर्षभर झाले, 2 वर्ष झाले डॉक्टरकडे जात नाहीत, बीपीची गोळी चेंज करत नाहीत, तेच कंटिन्यू खातात. सो असं करायचं नाही. मी ही जी आता फार्मसीची व्हिडिओ बनवत आहे ती मी रेग्युलर न बनवता काही दिवसांनी किंवा एक आठवड्यातून 2दा-3दा बनवेन. त्यात थोडे मेडिसिन मी कवर करत जाईन. एकामध्ये बीपीचे लोकांना काय खायला पाहिजे, कसं त्यांनी केलं पाहिजे, शुगरवाल्यांच्यासाठी काय आहे. सो मी अशी रेग्युलर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन, बिकॉज ह्या व्हिडिओने ना माझा खूप चांगला फायदा होणार आहे. माझं बोलतात ना माझ्या सगळ्या अभ्यासाचा रिक्रिएशन होणार आहे. मी जेवढंही काही 2 वर्षामध्ये विसरली आहे, सो तेहीसुद्धा मला आठवणार नाही प्रॉपर पद्धतीने. आणि माझ्यासाठी सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे की मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यामध्ये मलासुद्धा शिकण्यासारखं भेटतं. म्हणून मी म्हटलं की चला ही व्हिडिओ आपण ट्राय करूया. जर मी कॅमेरामधून फेस करताना काही चुकलं असेल ना तर प्लीज मला माफ करा, कारण की मी काय ॲक्टर नाही आहे किंवा असं काही यूट्यूबर नाही की मला व्हिडिओ बनवता येतात प्रॉपर. सो मी फक्त माझ्या काही चांगल्या गोष्टी किंवा काही माझं नॉलेज आहे ते तुमच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करते. सो आता आपण जाऊया लिओसिट्रिजिन. ही पण गोळी मोस्टली बोलतात ना ॲलर्जीसाठी यूज करतात. लहान मुलांमध्ये देतात लिओसिट्रिजिन सर्दी वगैरे झाल्यानंतर, आणि ॲलर्जीमध्ये सुद्धा देतात. जसं तुम्हाला कुठे अंगावरती खाज वगैरे येत आहे किंवा तुम्हाला शिंका येत आहेत खूप जास्त, तर लिओसिट्रिजिन गोळी देतात. आणि ही मोस्टली लिओसिट्रिजिन नाईटला खायची असते, बिकॉज मोस्टली तुम्हाला जर खाज येत आहे तर ती खाज ना तुम्हाला नाईटमध्ये जास्त वाटते. जर तुम्हाला कुठली एलर्जी आहे तर ती नाईटमध्ये जास्त प्रमाणात वाढते. म्हणून लिओसिट्रिजिनचा 5 दिवसाचा कोर्स किंवा 3 दिवसाचा कोर्स असतो. सो तुम्ही 3 दिवसाचा कोर्स लिओसिट्रिजिनचा जर केला, जर तुम्हाला कुठली खाज आहे, कुठली एलर्जी आहे
बोलतात ना अंगावरती पुरळ वगैरे आलेत तुमच्या, तर तुम्ही ती लिओ सिट्रिजिन घेऊ शकता. आणि लहान मुलांनासुद्धा त्याचे सिरप येतात लिओ सिट्रिजिनचे, तेही दिले जातात. आणि त्याच्यामध्ये आणखी लिओ सिट्रिजिनमध्ये जर तुम्हाला कफ आहे विथ कोल्ड आहे तर तुम्ही ही गोळी घेऊ शकता. मॉन्टेक एलसी म्हणून येते, मॉन्टेकुलास्ट आणि प्लस लिओ सिट्रिजिन ते कंटेन आहे, तर तुम्ही तेही यूज करू शकता. त्याची मॉन्टेक एलसी म्हणून गोळी आहे. मुलांसाठी सुद्धा मॉन्टेक एलसी म्हणून सिरप येतं. मी बोलतात ना प्रत्येकाचे थोडेसे फोटो मी ऑनलाईन हे केलेत, म्हणजे कॅप्चर करून घेतलेत. सो जमलं तर मी ती व्हिडिओमध्ये मला जमलं पोस्ट करायला तर मी ट्राय करीन पोस्ट करायचं. जर नाही जमलं तर मी नंतरला मग सगळे फोटो मी टाकीन. म्हणजे मी आता यूट्यूब करायला लागली आहे, सो मी शिकायला लागली आहे. सो जर जमलं तर मी टाकीन, म्हणजे आता मी जर व्हिडिओ बोलते त्यात मी प्रयत्न करीन टाकायचा. त्याच्यानंतर अँटीबायोटिक, जसं की मी तुम्हाला सांगितलं ॲझी ही एक अँटीबायोटिक आहे जी सर्दीसाठी यूज केली जाते. मॉक्स बोलतात ना ॲमॉक्सिसिलिन, ही नॉर्मली ताप आला तुम्हाला, डोलो खाल्लं तुम्ही तर तुमचा ताप कमी नाही झाला एका डोलोवरती, तर तुम्ही मग सेकंड डे, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकत नसाल तर तुम्ही हा उपाय करू शकता. ॲज अ फार्मसी मी तुम्हाला म्हणजे सांगत आहे. मॉक्स 500 किंवा मॉक्स 250, जर तुम्हाला ताप असं वाटतं की चल इतका नाही आहे पण कमी होत नाही आहे, तर तुम्ही मॉक्स 250 खाऊ शकता किंवा मॉक्स 500 घेऊ शकता. त्याच्यामध्ये ॲमॉक्सिसिलिन आहे, सो त्याच्याने तुमचं ताप कमी होईल. बट मी सजेस्ट करीन की तुम्ही कुठलेही अँटीबायोटिक खाता त्याचं एक फिक्स टायमिंग ठेवा. जर तुम्ही सकाळी 11 वाजता सकाळीचं टायमिंग घेतलं आहे, संध्याकाळी तुम्ही 9 वाजता घेता, तर तो टायमिंग फिक्स ठेवा, म्हणजे चेंज करू नका. अँटीबायोटिकचा कोर्स तो 3 दिवस 5 दिवस जोही असेल तो प्रॉपर करा. मॉक्सचा कोर्स तुम्ही 3 दिवस करू शकता किंवा 5 दिवस करू शकता, डिपेंडिंग ऑन युअर बोलतात ना की कसं तुम्हाला ताप किती आहे, तुम्हाला त्रास किती आहे, त्याच्यावरती डिपेंड करतं. त्याच्यानंतर येते ऑगमेंटिन 625. ही गोळी आहे मोस्टली दातामध्ये तुम्हाला त्रास येतो, तुमचा दात दुखतो आहे किंवा तुमचा दात काढला गेला असेल किंवा दात निघाला पडला असेल तुमचा, असा काही त्रास असेल ना तुम्हाला, तर तुम्ही ऑगमेंटिन घेऊ शकता. जर तुम्हाला लागलं आहे कुठे आणि खूप त्रास होतो आहे, सो तुम्ही मॉक्स घेऊ शकता. सो अँटीबायोटिक ना तुम्हाला कुठे यूज करायचे आहेत, कधी यूज करायचे हे तुम्हाला माहिती असली पाहिजे. नाही बाबा मला दुखतं आहे तर मी आता अँटीबायोटिक म्हणून ऑगमेंटिंग घेऊ का? नाही. जर पेन किलर खाऊन तुमची जर कमी होत असेल एका दिवसात, आता असं नाही की तुम्ही पेन किलर 4 दिवस खाता, असं नका करू. 1 दिवस पेन किलर ट्राय करायची, कारण की कधी कधी फक्त आपल्याला वरून पेन असतं पण आपल्याला असं आतून फील होतं की अरे खूप त्रास होते म्हणून. बट तुम्ही एकदा ट्राय करायची की एक यूजमध्ये जर तुमचं कमी होत असेल ना, सो बेटर आहे ना, काय अँटीबायोटिक खाता. अँटीबायोटिकला अवॉइड करणं खूप चांगली गोष्ट आहे. हां, बट अँटीबायोटिक जर गरज असेल तर तुम्ही घ्यावं, मी नक्की सांगेन. त्याच्यामध्ये काही नाही, ॲमॉक्सिसिलिन असतं, काही हे वेगळं नाही आहे. ॲमॉक्सिसिलिन मुलांनाही दिलं जातं मॉक्स म्हणून, त्यांचं बोलतात ना रेसिड्यू म्हणून असतं सिरप, ते देतात. म्हणजे दोन्ही कंटेंट मिक्स करून मुलांना दिलं जातं, लहान मुलांना. आणि आता येतं लूज मोशनसाठी. लूज मोशनसाठी इकोनॉम सॅचेट येतात, इकोनॉम टॅबलेट येतात आणि नॉल-टी-झेड म्हणून एक गोळी येते. नॉल-टी-झेड ही थोडी स्ट्रॉंग होते, त्याच्यामध्ये अँटीबायोटिक प्लस म्हणजे बोलतात ना लूज मोशनसाठी वर्क करणारी आहे. सो ही गोळी जर तुम्हाला इकोनॉम सॅचेटने कमी होत असेल तर तुम्ही नॉल-टी-झेड नका घेऊ, म्हणजे माझं सिम्पल म्हणणं आहे. नॉल-टी-झेड ही थोडी स्ट्रॉंग होते आणि त्याचा तुम्हाला 3 दिवसाचा कोर्स करावा लागतो. जर तुमची बाथरूम कमीही झाली, जर तुमचे लूज मोशन कमी झाले तरी तुम्हाला 3 दिवसाचा प्रॉपर कोर्स करावा लागतो. तर तुम्ही नाही केला तर नेक्स्ट टाईम तुम्हाला ती गोळी तुमच्या बॉडीवरती वर्क करणार नाही. सो म्हणून नॉल-टी-झेड बोलतात ना ही 3 दिवसाचा कोर्स कंप्लीट करावा लागतो. इकोनॉम सॅचेट खूप चांगले, एक सॅचेट तुम्ही पाण्यामध्ये घालून पिऊ शकता किंवा बोलतात ना इकोस्पिनची तुम्ही इकोनॉमची गोळी तुम्ही खाऊ शकता, हे बेटर पडेल. आणि 2 महिन्यावरील जे बाळ असतात ना त्यांनासुद्धा तुम्ही इकोनॉम सॅचेट तुम्ही हाफ सॅचेट देऊ शकता दिवसातून 2 टाईम्स, म्हणजे एक सॅचेट पूर्ण डेमध्ये गेला पाहिजे, पूर्ण 24 आवर्समध्ये. मी सुद्धा केशवला जर त्यांना लूज मोशनवरती पण मी ट्राय करते. जर त्याने दिवसातून 4 वेळा किंवा 5 वेळा केले तर मी बघते की हां चल त्याला इतक्यानं नाही झाली आहे, चल 4 वेळा झाली, बघू अजून 5व्यांदा होते का किंवा 6व्यांदा होते का. जर नाही झाली तो बोलतात ना फक्त लूज मोशनसोबत तो बोलतात ना वॉशरूम करतो आहे का नाही हे चेक करायचं. जर तो करत नसेल, फक्त बाथरूम करत असेल, सो मग हे सिरियस होऊ शकतं. सो असं न होता आपण दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. इवन लहान बाळांना जेव्हा ताप येतो ना, तर तापामध्ये त्याने 3 ते 4 वेळा त्याने सुरू केली पाहिजे, तरच ते महत्त्वाचं असतं, नाही तर मग काहीतरी इश्यू असू शकतो, असं असतं. सो आता अजून तरी काही राहिलं नाही आहे, म्हणजे मी आज थोडा छोटा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे बिकॉज म्हटलं की मला जमते नाही जमते. सो फिवरसाठी डोलो,
कालपोल ह्या 2 गोळ्या आहेत. कोल्डसाठी तुम्ही चेस्टन कोल्ड ॲक्च्युली खूप चांगली गोळी होती, पण ती बॅन झाली आहे. मे बी त्याच्यामध्ये काही ॲडिटिव्ह जे ॲड केले जातात ते मे बी बरोबर नसतील, काही असेल, म्हणजे मला आता माहिती नाही आहे इश्यू, बिकॉज मी 2 वर्ष नाही आहे. पण मला इन्फॉर्मेशन येते, म्हणजे मला मेल येतो माझ्या म्हणतात ना MSPCमधून मला मेल येतात की काही गोळ्या बॅन झाल्यात, काही गोळ्या चालू आहेत. त्याचे मला मेल येतात ॲज अ फार्मसी म्हणून. MSPC प्रत्येक फार्मसीला मेसेज करते. सो त्याच्यानंतर सोल्विन कोल्ड ही चांगली आहे, तुम्ही ती खाऊ शकता. त्याच्यानंतर मी सिट्रिजिन सांगितली. त्याच्यामुळे जेनरिक गोळ्या येतात. मला खूप जण विचारतात की जेनरिक आणि ब्रँडेडमध्ये काय फरक आहे? काही फरक नाही आहे, ते सेमच असतं. फक्त एवढंच की ब्रँडेडचा जो पेटंट विकला जातो तेव्हा ती जेनरिकमध्ये कन्व्हर्ट होते. मग जेनरिक तुम्ही खायला पाहिजे, नाही खायला पाहिजे, डिपेंडिंग ऑन ब्रँडेड. आता सिप्लाची जर जेनरिक असेल तर तुम्ही खावा, बिंदास खावा. बट अदर कुठली कंपनी माहितीच नाही तुम्हाला, तर तुम्ही कशी खाणार ना ती? एक्झॅक्ट माहिती नाही. तुम्ही बोला की अरे तू फार्मसिस्ट असून अशी म्हणते, असं नाही आहे. मी स्वतः सजेस्ट करीन जेनरिक घ्या तुम्ही, पण त्याच्यामध्ये स्पेसिफिक ब्रँडचे प्रोडक्ट घ्या, ते तुम्हाला बेटर पडतील. सो आज मी व्हिडिओ इतकीच बनवली आहे, जास्त मोठी व्हिडिओ बनवली नाही आहे. माझा प्रयत्न होता मोठी व्हिडिओ बनवायचा. सो बघूयात मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं बोलतात ना, जर तुम्हाला BP विषयी किंवा शुगरविषयी, हेअरफॉलविषयी किंवा काहीही तुम्हाला मला सजेस्ट करा, मी त्या हिशोबाने व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन. हे रेग्युलरचे पूर्ण मेडिसिन झाले नाही आहेत, मी थोडेच कवर केलेत बिकॉज मलाही इतका वेळ नाही आहे आणि मीही थोडीशी घाबरून व्हिडिओ बनवत आहे. आणि त्यात केशव मला उठवतो आहे असं मला दिसत आहे. सो बघूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ट्राय करूया. आय होप की तुम्हाला व्हिडिओ खूप आवडली असेल. असेच व्हिडिओ मी तुम्हाला प्रत्येक वेळी देईन. प्रत्येक वेळी काही ना काही शिकवण्याचा प्रयत्न करीन आणि तुमच्याकडून मला शिकायला भेटेल अशी मी अपेक्षा करीन. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.